मित्रांनो, ही कथा सुरू होते अशा ठिकाणाहून, जिथे प्रकाश कधीच पूर्णपणे पोचत नाही. डोंगरांच्या मध्ये दडलेला एक जुना मठ. बाहेरून शांत, आतून जिवंत आणि त्या मठाचं नाव अधिकृत नोंदणीत आजही आहे. पण गावकरी त्याचं खरं नाव कधीच घेत नाहीत. सन 1903 त्या मठात 31 नन्स राहत होत्या. अत्यंत शिस्तबद्ध, धार्मिक, शांत जीवन. पण त्या वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला एक नवीन नन आली. सिस्टर एलेना. ती खूप सुंदर होती, पण तिच्या डोळ्यात एक विचित्र खोल शांतता होती. जणू ती काहीतरी लपवत होती. ती रात्र खूप उशिरापर्यंत प्रार्थना करीत बसायची. पण इतर नन्सनी लक्षात घेतलं की ती नेहमी एकटीच बोलायची, जणू कुणाशी तरी संवाद चालू आहे. एका रात्री मुख्य वेदीसमोर ती गुडघ्यावर बसली होती. इतर नन्स झोपल्या होत्या. अचानक चर्चची घंटा आपोआप वाजायला लागली. कोणी हात लावला नव्हता, वारा नव्हता, पण घंटा सतत वाजत होती. आवाज इतका मोठा होता की सगळ्या नन्स जाग्या झाल्या. त्या धावत मुख्य हॉलकडे आल्या. एलेना उभी होती. तिचं डोके मागे वळालं, डोळे पूर्णपणे काळे, आणि ती उलट्या भाषेत प्रार्थना म्हणत होती. त्या रात्रीनंतर एलेना बदलली. तिच्या खोलीतून विचित्र आवाज यायचे. भिंतींवर नखांनी ओरखडे. आरशात तिचा चेहरा दिसत नाही. 2 दिवसांनी ती गायब झाली. दरवाजातून लॉक, खिडकी बंद, पण खोली रिकामी. 3 दिवसांनी घंटाघरात तिचा मृतदेह सापडला. गळ्यात दोरी, पण तिचे पाय जमिनीपासून 2 फूट उंच होते. जणू कोणीतरी तिला हवेत धरून ठेवलं होतं. चेहऱ्यावर विचित्र स्मित. त्या घटनेनंतर एक एक करून नन्स वेड्यासारख्या वागू लागल्या. काही रात्री गायब झाल्या, काही स्वतः नुकसान करू लागल्या. या घटनेनंतर एक एक करून नन्स वेड्यासारख्या वागू लागल्या. काही रात्रीत गायब झाल्या, काही स्वतःचं नुकसान करू लागल्या, आणि शेवटी चर्चने तो मठ कायमचा बंद केला. अधिकृत कारण म्हणून संचारात्मक धोका. पण खरी गोष्ट कुणालाही सांगितली गेली नाही. वर्षानुवर्ष मठ तसाच पडून राहिला. पण गावात एक गोष्ट पसरली. एलेना मेली नाही. तिच्यात काहीतरी दुसरं जिवंत झालं, आणि ते अजून तिथेच आहे. तर राहुल एक पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर होता. त्याचा यूट्यूब चॅनल होता. त्याला वाटायचं की तो सगळं वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध करेल. त्याने ठरवलं, हा मठ त्याचा सर्वात मोठा प्रोजेक्ट असेल. त्याच्यासोबत होते आदित्य कॅमेरामॅन, स्नेहा साऊंड एक्सपर्ट, आणि विशाल टेक्निकल सपोर्ट. रात्री 31 ते मठात शिरले. दरवाजा ढकलला, धुळीचा वास आला. आत अंधार. त्यांनी लाईट्स ऑन केले. कॉरिडॉर लांब आणि शांत. भिंतींवर जुने चित्र, काही उलटे तर काही फाटलेले. पहिल्या तासात काहीच नाही, सगळं एकदम अतिशय नॉर्मल. राहुल हसत म्हणाला, काही नाही इथे. मग स्नेहाच्या साऊंड डिव्हाइसमध्ये आवाज आला. इतका कुजबूज, हेडफोनमध्ये स्पष्ट शब्द, तो आला आहे. सगळे शांत झाले. राहुलने विचारलं, कोण? कोणीही उत्तर दिलं नाही. ते वरच्या मजल्यावर गेले. तिथे तापमान अचानक कमी झालं. श्वासातून धूर निघू लागला. आदित्यचा कॅमेरा स्वतः फोकस बदलू लागला. कॉरिडॉरच्या शेवटी एक सावली उभा होती, पण डोळ्यांनी काही दिसत नव्हतं. राहुल पुढे गेला. सावली हलली आणि अचानक अदृश्य झाली. मग घंटा वाजली, टन. आदित्य ओरडला, बाईवर कुणीतरी आहे. ते घंटाघराकडे धावले. दरवाजा बंद. राहुलने ढकलला. दरवाजा उघडताच आत पूर्ण अंधार. फक्त एक दोरी हलत होती, जणू आत्ताच कुणीतरी ती पकडून सोडली होती. मग मागून स्नेहाची किंकाळी ऐकू आली. ते खाली धावले. स्नेहा भिंतीला टेकून उभी होती. तिचे डोळे पूर्णपणे काळे झाले होते. ती हसत होती, आणि तिच्या आवाजात 2 वेगवेगळे टोन होते. ती म्हणाली, ती आता जागी झाली आहे. अचानक स्नेहा हवेत उचलली गेली. तिचं शरीर भिंतीवर आदळलं. विशाल दरवाजाकडे पळाला. दरवाजा लॉक, खिडक्या बंद, सगळे अडकले. कॉरिडॉरमध्ये पांढऱ्या कपड्यात एक नन चालत येताना दिसली. तिचं डोकं खाली, हात लांब. चालण्याची पद्धत नैसर्गिक नव्हती, जणू सांधे उलटे होते. ती थांबली. हळूहळू डोकं वर केलं. चेहरा पूर्ण काळा, डोळे लाल, ओठांवर विचित्र स्मित. राहुल गोठला गेला. ती म्हणाली, तू मला शोधायला आलास, आता तू इथून जाणार नाहीस. लाईट्स बंद, पूर्ण अंधार, आणि कॅमेरा जमिनीवर पडल्याचा आवाज आला. स्क्रीन पूर्ण काळी झाली. 3 दिवसांनी पोलिसांनी मठात 4 मृतदेह सापडले. शरीरांवर
खोल ओरखडे, चेहऱ्यावर भीती गोठलेली. अधिकृत रिपोर्ट, जंगली प्राण्यांचा हल्ला. पण त्या भागात कोणतेही प्राणी नव्हते. राहुलचा कॅमेरा तुटलेला सापडला, पण मेमरी कार्ड सुरक्षित होतं. व्हिडिओमध्ये शेवटचं दृश्य, राहुल भिंतीवर रक्ताने काहीतरी लिहित होता. ती माझ्यात आहे. मग त्याने कॅमेऱ्याकडे पाहिलं. त्याचे डोळे पूर्ण काळे. तो हळू आवाजात म्हणाला, ती मठात नाही, ती शरीर शोधते. व्हिडिओ अचानक संपला. 1 महिन्यानंतर राहुलच्या चॅनलवर अचानक लाईव्ह सुरू झाला. कोणीही अपलोड केलं नव्हतं. स्क्रीनवर अंधार, मग हळूहळू चेहरा दिसला. राहुल, पण त्याचा चेहरा फिकट होता. डोळे काळे, ओठ फाटलेले. तो हळू आवाजात म्हणाला, ती आता बंदिस्त नाही. त्याच्या मागे सावली उभी होती. ती नन. ती हळूहळू कॅमेऱ्याकडे चालत आली. स्क्रीन ग्लिच झाली. लाईव्ह पाहणाऱ्या हजारो लोकांनी नंतर सांगितलं, त्यांना त्यांच्या स्क्रीनवर काही सेकंदासाठी त्या ननचा चेहरा दिसला. जणू ती त्यांच्या डोळ्यात बघत होती. त्या रात्रीनंतर अनेक लोकांनी विचित्र अनुभव सांगितले. रात्री 3 वाजता घंटा ऐकू येणे, घरात अचानक तापमान कमी होणे, आरशात स्वतःचा चेहरा न दिसणे, काही लोक गायब झाले आणि सर्वात भयानक गोष्ट, जे लोक लाईव्ह पाहत होते त्यांच्यातील काही जण नंतर म्हणाले, त्यांना स्वप्नात येते आणि एकच वाक्य म्हणते, मी आता तुझ्यात आहे. मठ आजही तो बंद आहे, पण काही जण म्हणतात वरच्या खिडकीतून अजूनही एक नन उभी दिसते. ती हसते आणि खाली बघते, जणू कोणाला तरी निवडले. जर कधी रात्री अचानक घंटा वाजली आणि घरात प्रार्थनेचा आवाज उलटा ऐकू आला, तर मागे वळू नका, कारण कदाचित ती तुमच्या अगदी मागे उभी असेल. तर मित्रांनो, ही होती एक ननची काल्पनिक हॉरर स्टोरी. तर तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, तर भेटूया एका अशाच नवीन हॉरर स्टोरीमध्ये. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय महाराष्ट्र.